अहो काका रांगडा गडी आहे आमचा आहे की नाही इम्या एका हातात असा मुळी धरेल तुम्हाला घरापर्यंत सोडून येऊन थेट मग काय तर ना मुळी उचला मी मोळी ठीक आहे शाबास अरे उगाच उगाच तुम्हाला त्रास काही त्रास नाही आमचं रांगडा गडी बघा कसं उचललंय भारी दाखवा बाबा घर ए थांब पीछे मुड झाडाकडे बघ आता ह्या झाडावर चढ काम कर ते पान तोडून दे मला आता ना आता माकडासारखं वाग आता माकडाचा आवाज काढ थांब 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 आता माकडासारखी बस आता ना त्या झाडाला मिठी मार आता उभी राहा खाली उडी मार मी सांगितलं खाली उडी मार रत्नाचा अर्क आणि माझी साधना जालिम औषध बनलं इंद्रायणी बघच आता मी काय करते ते लई उपकार झालेत बघा नाहीतर आजच्या जमान्यात कोण कोणाला मदत करतंय तसं माझ्याकडे द्यायला तुम्हाला काय पण नाही या गरीबाकडचं पाणी प्याल जरा अहो बाबा ताण तर लागलीच द्या पाणी द्या हा द्या पाणी आणि मला तर द्याच द्या ठीक आहे बसा पैसे टेका जरा तू ना अगदी माझ्या मुलीसारखी वाटतेस बघ माझी मुलगी अशीच आहे कुठे असते तुमची मुलगी ती ते तिकडे विठूच्या वाडीत विठूच्या वाडीत कुठं ती तिकडच्या शाळेत शिकवते शाळेत
शाळेत शिकवती? हो हो, ते व्यंकट महाराज दिग्रसकर आहे ना, त्यांची सून, काय बरं नाव तिचं, गोदावरी का भगीरथी, त्यांच्या शाळेत. नाही नाही काका, गोदावरी भागीरथी नाही, इंद्रायणी इंद्रायणी. हा हा, इंद्रायणी. त्यांच्या शेतातल्या शाळेत शिकवते ती. तुम्ही श्रीकला विषयी बोलताय का? हो, श्रीकलेविषयी तुम्हाला कसं माहिती? मी श्रीकलेचा बाप, धोंडी बा. श्रीकला, अगं कुठं गेली होतीस तू? अच्छा, करिश्मा बरोबर बाहेर गेली होतीस का? नाही, ती मला वाटेत भेटली म्हणून आम्ही दोघे एकत्रच आलो. करिश्मा, जा घरात. एक मिनिट थांब. घरात जा आणि मोठ्या बाई दिसल्या ना की त्यांच्या झिंजाऊ जा. श्रीकला, हा? करिश्माला काही झालंय का? म्हणजे तब्येत बरी नाही का तिची? काय माहिती महाराज, म्हणजे वाटेत ना तिने शाळेची परेड पाहिली आणि तेव्हापासून ती अशीच चालतीये. मला ती दिसली ना म्हणून मी घेऊन आले सोबत माझ्या. ठीक आहे, बरं केलंस. बरं, आपण निघूयात. हो, निघूयात ना. शकुंतला आली की निघू. चालेल. आयुष्यभर सत्याने वागलो, कधी कधी जेवणाचे पैसे पण नसायचे, पण माझी श्रीकला जिद्दीने शिकली ती आणि मोठ्या शाळेत नोकरी लागली. पण मग तिने ठरवलं गरिबांच्या मुलांना शिकवायचं. विठूच्या वाडीत शाळा होणार म्हणून ती तिकडे गेली. आता तिथेच आहे, कधी मधी पत्र पाठवते. तुम्ही कधी तिला भेटायला आला नाहीत तिकडं? नाही आलो, मला आता प्रवास झेपत नाही. पण ती तिकडे चांगलं काम करते ना, यातच मला आनंद आहे. तिचं आता व्यंकट महाराज दिग्रसकर त्यांच्या पोराशी डॉक्टर गोपाळशी लग्न ठरलंय बरं का. माझी पोरगी चांगल्या घरात जाते, यातच मला खूप आनंद आहे. बाबा, एक विचारू का? म्हणजे श्रीकलानं जो घराचा पत्ता दिलाय ना, तो वेगळाच आहे. अहो, घरचा पत्ता हा, तो कुठे दिला तिने? अहो, शाळेला जॉईन करताना तिने जो फॉर्म भरलाय त्यात जो पत्ता दिलाय तो वेगळा आहे. हा हा हा, खडताऱ्यांचा पत्ता ना? खडतरेंचा पत्ता म्हणजे? अहो, तुम्ही आता पाहता नाही, आमचं घर खोपटं आहे आणि पोस्टमन लोक इकडे पत्र द्यायला येतात, पण घर एवढ्या आतमध्ये म्हटलं पत्र येत नाही. तो पत्र गहाळ व्हायला लागलीत, म्हणून खडतऱ्यांच्या घराचा पत्ता दिलाय. पत्र आलो की मी गावात जातो आणि आणतो त्यांच्याकडून पत्र. नाहीतर आमचा काय पत्ता हो. तुम्ही बघताय ना, हे आमचं खोपटं. पण आता माझी पोर दिग्रसकरांकडे सून म्हणून जाणार. हाच माझ्यासाठी आनंद आहे हो. अजून मला काय पाहिजे? एका बापाला आणखी काय हवं हो?
बोडकर, अहो तुम्ही काय अक्कल गाण टाकली का? अहो विचारायचं तरी. अहो, गळत होतं म्हणून काय झालं? तेवढाच भाग दुरुस्त करून घ्यायचा ना. आता अख्ख्या हॉलची रंगरंगोटी करून टाकली तुम्ही. येडे बिडे आहेत का काय तुम्ही? तुम्ही काम करता माझ्याकडे, मला विचारायला पाहिजे होतं की नाही? मग कशाला केलं? यापुढे तुम्ही जा असं केलं ना तर याद राखा, तुम्हाला मी कामावरनं काढून टाकीन. हा, आधीच सांगून ठेवते. नाही आगाऊपणा नाहीच. कोण आहे? नालायक, हिम्मत कशी झाली तुझी? हा, माझा आंबाडा सोडती, माझ्या केसांना हात लावती. तू अशी नाही ऐकणार, तुझ्या तर ना काय झालं? ही बघ. अशी काय बघतीस माझ्याकडे? माझा आंबाड सोडत होती, केसांना हात लावला. हिम्मत कशी झाली तुझी मला टच करायची? हा, कशी झाली? ऐकू येते ना तुला? तर नुसती भोक आहे. बोल की. करिश्मा, काय करतेस तू? आई, जाऊ दे, तू हे घे, सरबत घे. करिश्मा, तू चल माझ्यासोबत. तरट्टे खाशील, चल माझ्या बरोबर, चल पटकन. तुला ना सगळं हवं असं हावरी. घेऊन जा आणि त्या सुशिलेला सांग दिवसा डोळ्या काहीतरी खाऊन घेऊन आली बहुतेक. करिश्मा, चल आधी. बाई काय पोरगी कशी बघत होती माझ्याकडं. एक से एक नालायक भरलेत. आता हिला साखर टाकायची ऐवजी मीठ टाकून ठेवलं. नारायणी, नारायणी. चला बाबा, आम्ही निघतो. तुम्ही कोण ते सांगितलं नाही मला. नाही, तुम्ही माझ्या श्रीकलेविषयी ओळख दिलीत म्हणून विचारलं. बाबा, तुमची मुलगी सून म्हणून ज्यांच्या घरी जाणार आहे ना, त्या इंद्रायणी ताई. इंद्रायणी ताई, तुम्ही इथे? तुम्ही इंद्रायणी आहात? अहो बाबा, अहो लहान आहे मी तुमच्यापेक्षा, पाय नका धरू. खूप मोठ्या मनाचा आहात तुम्ही. माझी मुलगी तुमच्या शाळेत शिकवते, ती किती मोठी गोष्ट आहे. नशीब उघडलंय माझं. गतजन्मीची पुण्यच कामाला आली बघा. श्रीकला खूप मोठ्या मनाच्या आहेत या. हो, ते आहेच अण्णा. पण इंद्रायणी ताई, तुम्ही येणार होतात ते मला माहिती नव्हतं. नाही म्हणजे आधी कळलं असतं तर आपण सगळे सोबतच आलो असतो. हो ना बाबा? नाही अगं श्रीकला, ते आम्ही अचानकच भेटलो. त्यांनी मला खूप मदत केली. त्यांचा स्वभावच आहे मदत करण्याचा अण्णा. खूप नशीबवान आहेस पुरी तू. एवढ्या चांगल्या घरात सून म्हणून तू जाणार, मला खूप आनंद झालाय. अरे
इंद्रायणी इम्रान, तुम्ही दोघं काय आमच्या स्वागतासाठी आधीच आलात का? हं? ते काहीही असो, पण मला ना तुमचं हे सरप्राईज खूप आवडलंय. अण्णा, मी सगळ्यांची ओळख करून देते. हे माझे सासरे बुवा व्यंकट महाराज दिग्रसकर. नमस्कार. माझ्या सासूबाई शकुंतला दिग्रसकर. आणि हा माझा होणारा नवरा डॉक्टर गोपाळ दिग्रसकर. नमस्कार जावई बापू. हे माझे वडील धोंडीबा काडगावकर. इंद्रायणी, तुझी आत्ता जी अवस्था झाली आहे ना, ही तर फक्त सुरुवात आहे. माझ्यापासून नजर केव्हापासून चोरायला लागलीस? ते महाराज, मी तसं नाही. तू श्रीकलाच्या घरी काय करत होतीस? काय विचारतोय तुला? इंदू, तू तिकडे काय करत होतीस? महाराज, अहो तिच्या घरी कोण कोणी हे बघायला गेले होते मी. खोट सुद्धा नीट बोलता येत नाही इंद्रायणी तुला. हा हेतू नव्हता तुझा. तू श्रीकलाचा माग काढायला गेली होतीस. हेरगिरी करायची होती का तुला? अहो महाराज, तसं नाही हो. मी काय महाराज? इंद्रायणी, लहानपणीपासून मी कधीही तुला अंतर दिलं नाही. गावातल्या अगदी कुणी, गावातल्याच काय घरच्या सुद्धा कोणी तुझ्याविषयी काही सांगितलं तरी प्रत्येक वेळेला मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो. तू सून म्हणून आमच्या घरी आलीस तेव्हा सगळ्यात जास्त आनंद झालेला माणूस मी होतो. आणि आता आज माझ्या गोपाळचं लग्न त्या श्रीकलाशी होतंय. इतकी चांगली मुलगी आपल्या घरामध्ये सून म्हणून येते, तर तुला आनंद व्हायला हवा ना? व्हायला हवा ना? पण नाही. महाराज, का होतंय असं? का वागतेस तू असं? गोपाळचं सुख पाहत. हे बघ, एक लक्षात ठेव. हे बघ, श्रीकला ही अतिशय चांगली मुलगी आणि गोपाळशी लग्न करून ती त्याचा संसार अतिशय सुखाचा करेल असा माझा विश्वास. का तू तिच्या मागे हात धुवून लागलीस? तुझ्या मनामध्ये श्रीकलाविषयी अशी आडी घालून का बसलीस तू? बोल ना. अगं, त्या श्रीकलाविषयी एवढे पूर्वग्रह तुझ्या मनात का आहेत? बोल बोल आता काहीतरी. मी सांगतो, कारण तिला हे लग्न झालेलंच नको. हे बघ गोपाळ, काही बोलू नकोस हा. का? आता मी खरं बोललो तर तुला मिरच्या झोंबल्या का? काही दिवसांपूर्वी तू मला श्रीकलाशी हे लग्न करू नकोस असं सांगायला आली नव्हतीस. काय काय बोलतोयस तू हे गोपाळ? असं म्हणाली इंदू तुला? तुझ्या व्यंकट महाराजांचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसणार नाहीच. तूच आता
जे खरं आहे ते सांग त्यांना. काय गे सांगतेस ना? हिंदू हो मी बोलले तसं, पण का श्रीकलाविषयी एवढी गरळ का भरली आहे तुझ्या मनात? महाराज उगाच नाहीये. नाहीये ना उगाच? मग मला आता कारण सांग, समजावून सांग, पटवून दे मला, बोल. व्यंक महाराज गोविंद महाराज मला बास हिंदू. बाबांचं नाव यामध्ये तू आणू नकोस. महाराज मला आता तुझं काही ऐकून घ्यायचं नाही. मला तुला एवढंच सांगायचंय की तुझ्या मनात श्रीकलाविषयी जे काही गैरसमज आहेत ते लगेच दूर कर. यानंतर श्रीकलाविषयी तू केलेला कुठलाही वेडावाकडा विचार मला अजिबात सहन होणार नाही.